पक्षाचे नेते म्हणून आणि यानंतर थेट जाऊयात संजय राऊत सध्या बोलतात आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना एक भेट दिली पाहिजे, ती म्हणजे अशा कृषी मंत्र्यांचा राजीनामा घेणं. असंवेदनशील, अकार्यक्षम असा कृषी मंत्री सातत्यानं महाराष्ट्राला लाभतो. माणिकराव कोकाट्यांच्या आधी दादा भुसे कृषी मंत्री होते, त्यांचाही काही शेतकऱ्यांना उपयोग झाला नाही. आणि आता कोकाटे यांनी तर कहर केलेलं आहे. ओसाडगावची पाटीलकी आहे शेती खातं म्हणजे, आणि त्या ओसाडगावच्या पाटीलकीत मन रमत नाही म्हणून विधिमंडळामध्ये रमी खेळत बसतात. ऑनलाईन गेमिंग. का इतके दिवस या मंत्र्यांना मंत्रिमंडळात ठेवले मला कळत नाही. महाराष्ट्रामध्ये अशी काय मजबुरी आहे या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची? काय मजबुरी आहे की संपूर्ण महाराष्ट्र ओरडून सांगतोय, तुम्हाला आक्रोश करतोय शेतकरी, लोक रस्त्यावर उतरलेले आहेत, हाणामाऱ्या सुरू आहेत आपापसात राजीनामा मागण्यासाठी. आणि तरीही देवेंद्र फडणवीस कृषी मंत्र्यांना संरक्षण देत आहेत. हा या राज्यातल्या शेतकरी वर्गाचा अपमान आहे. कोणत्याही परिस्थितीत कृषी मंत्र्यांचा राजीनामा द्यावाही लागेल आणि घ्यावाही लागेल. पण त्या अंतर्गत जी माहिती मिळते त्यांच्या पक्षामध्ये चर्चा ही आहे की हा एवढा मोठा गुन्हा नाही की राजीनामा द्यावा, आणि पक्षांतर्गत अगोदर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्या, म्हणून कुठेतरी अजित पवार गटाला टार्गेट केलं जात आहे अशी सुद्धा चर्चा. कोणी कोणाला टार्गेट करत नाहीत. या महाराष्ट्रामध्ये फक्त विरोधी पक्षाला टार्गेट केलं जातं. विरोधी पक्ष फक्त सत्य सांगण्याचा प्रयत्न करतो. हनी ट्रॅपचा विषय असेल, त्यानंतर हा कृषी मंत्र्यांचा. माणिकराव कोकाटे आमचे व्यक्तिगत शत्रू नाही तो, पण महाराष्ट्रामध्ये जे घडू नये ते घडत आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गांभीर्यानं काम न करणारे या राज्याला कृषी मंत्री जर लाभले असतील तर त्यांचा राजीनामा मागण्याचा अधिकार हा विरोधी पक्षाला घटनेनं दिलेला आहे. अजित पवारांना टार्गेट कशा करता येईल? अजित पवारांना जेव्हा टार्गेट केलं तेव्हा ते भाजपात सामील झाले, प्रश्न संपला त्यांचा. एकनाथ शिंदेना टार्गेट केलं भाजपने, ते भाजपात सामील झाले. त्यांनी तो मार्ग स्वीकारलेला आहे भाजपात सामील होण्याचा टार्गेट केल्यामुळे. अशा प्रकारचे अनेक भ्रष्टाचारी, गुंड, बलात्कारी हे भाजपात सामील होतात टार्गेट झाल्यावरती. तर नवीन काय आहे? त्यांचा आज वाढदिवस आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या दोघांसोबतही काम करण्याचा तुमचा अनुभव आहे. कोणत्या शब्दात त्यांना शुभेच्छा द्या? बघा, दोन्हीही नेते, मग देवेंद्र फडणवीस जे असतील किंवा अजित पवार असतील,